पुणे रेल्वे स्थानक परिसरातून अवघ्या 1 वर्षाच्या बालिकेचे अपहरण करून तिची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका महिलेसह तिघांना बंडगार्डन पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 16 तासात दौंड येथून ताब्यात घेतलंय। सातारा जिल्ह्यातील दुर्गम आणि आपत्तीप्रवण भागात मान्सूनपूर्व पूर आणि दरडी कोसळण्यासारख्या नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 1 ते 5 जून दरम्यान 6 तालुक्यात 5 दिवसांचे विशेष प्रशिक्षण जाहीर केले आहे। मान्सूनचा हंगाम तोंडावर आलेला असतानाच कोयनेपासून अलमट्टी धरणापर्यंतच्या महापूर पाण्याचे सांख्यिकी नियोजन करणाऱ्या सांगली कार्यालयातील कार्यभार अचानक कोल्हापूरला वर्ग केल्याने जलसंपदा विभागात प्रचंड गोंधळ उडालाय। गडहिंग्लज शहराच्या विकास आराखड्यात हाळलक्ष्मी परिसरातील रहिवासी व शेतजमिनीत अचानक टाकलेले दफनभूमी व कचरा डेपोचे प्रस्तावित आरक्षण रद्द करण्यासाठी सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंय। गेल्या 12 दिवसात डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे 8 रुपयांची वाढ झाल्याने ट्रॅक्टरद्वारे केल्या जाणाऱ्या शेती मशागतीचे दर प्रति एकर सरासरी 200 रुपयांनी वाढल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत।